जनतेचे प्रश्न आता तात्काळ मार्गी लावण्यासाठी समस्या सेवा समाधान या 3 गोष्टींखाली ठाणे महानगरपालिकेमध्ये जनसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांचे प्रश्न आता थेट सोडण्यात येणार आहेत। कर्मचाऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न देखील नागरिकांच्या महापालिकेच्या संदर्भातले प्रश्न आता जनसंवादाच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। या जनसंवाद कार्यक्रमांतर्गत माजी महापौर अशोक वैदी आणि माजी नगरसेवक मनोज शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम येथे सुरू झाला। यावेळी माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, त्याचबरोबर माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांसह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते। उपस्थितांनी यावेळी जनतेशी संवाद साधला, त्यांच्या समस्यांचं निवेदन देखील या ठिकाणी जाणून घेतलं आणि त्याबाबत चर्चा करून त्यावरती तोडगा देखील काढण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे। ठाणे महानगरपालिकेतील मुख्यालयामध्ये हा जनसंवादाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला। आपण जनसंवाद ह्या म्हणजे समस्या सेवा आणि समाधान ह्याच्याखाली आपण हे काम करतोय। जसं प्रत्येक वेळी आम्ही हेच सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं, त्या दृष्टीने सन्माननीय मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील तशा प्रकारचं काम करत आहे। आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्री असताना देखील कुठेही रस्त्यात उभं राहून ते तशा प्रकारचं काम करत होते, कुठे उभं राहिलं तर त्यांची सही त्या ठिकाणी होत होती। आता तसं कामकाज पुढे होईल किंवा नाही होईल हे सांगता येत नाही आणि चांगलं काम शिंदे साहेबांनी केल्यानंतर आम्ही देखील काहीतरी काम करा, आमचा देखील पक्षाच्या कामकाजामध्ये हातभार लागावा त्या दृष्टीने आम्ही सर्व काम करतो। शिंदे साहेब आहेत, जनार्दन खेतले आहेत, साप्ते आहेत, बोरीटकर आहेत, मिरजकर ताई आहेत, आमचे गोलब साहेब आहेत, सर्व ही टीमवर्क आहे। हे एकत्र मिळून आम्ही काम करतोय, त्याच्यामध्ये कोण साहेब नाही काय नाही। बिरजे वहिनी पण मंगळवारपासून येणार आहेत, आज ते कुठे बाहेर गेलेले आहेत। असे सर्वांना एकत्रित घेऊन काम करायचं आहे। नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण हे काम सुरू केलेलं आहे। एकतर आज आम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला या स्वर्गीय आनंद दिघे सभागृह आम्हाला लोकांच्या जनतेच्या समस्यासाठी या ठिकाणी आज दिलेल्या, त्यांचे मी आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो। पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही याची सुरुवात केली त्यावेळेला आम्ही अक्षरशः खालच्या लॉबीमध्ये बसून हा दरबार घेतला होता अशा प्रकारच्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, परंतु आज होळीच्या दिवशी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगेन की मला देखील अपेक्षा नव्हती अशा प्रकारच्या समस्या घेऊन जनता या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी या स्वर्गीय आनंद दिघे यांच्या सभागृहात आलेल्या आहेत। मागच्या वेळेला देखील परिवहन असू दे, आनंदी बांधकाम असू दे, नोकरी संदर्भात, वारसा हक्काच्या नोकरी संदर्भामध्ये असू दे, या सर्वांचे विषय आम्ही ऑन द स्पॉट एका वेळी केलेले आहेत। अधिकारी स्वतः आम्हाला सहकार्य करते, सर्व क्षेत्रातील लोक, ते परिवहन असू दे, महानगरपालिका असू दे, पोलीस डिपार्टमेंट असू दे। त्याच्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की आमचे प्रश्न आनंद दिघे साहेबांच्या दरबारातच सोडतात, त्यांची परंपरा आहे। आणि आज आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला ह्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक शिवसैनिकांनी तळागाळातील शेवटच्या जनतेच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या समस्यांसाठी पोचायचं आहे। आज जरी आम्ही जनसंवाद जरी लोकांशी करत असतो, त्यांच्या समस्या सेवा त्यांचं समाधान करपर्यंत करत असतो, तरी येणाऱ्या काही दिवसात आम्ही प्रभागात देखील त्या माजी नगरसेवकाला घेऊन, त्या भागातील विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांना घेऊन जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांच्या घरी देखील जाणार आहोत। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा
जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. इंदिरानगर, किसननगर येथे करण्यात येत असलेल्या साफसफाई करण्याबरोबरच महापालिका आयुक्त यांनी सीपी टँक येथे सुरू असलेल्या कचरा हस्तांतरण प्रक्रियेची पाहणी केली. ही जागा लवकरात लवकर कचरामुक्त करण्यासाठी हा कचरा मौजे आतकोली येथे शेपणभूमीवरती नियोजनबद्ध पद्धतीने न्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे, ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ भुईर, गुरमीत सिंग बाग्गा, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त जी गोदेपुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे इत्यादी उपस्थित होते. सीपी तलाव येथे साचलेला कचरा आतकोली शेपणभूमीवरती हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. हा कचरा 30 दिवसात खाली करण्यात येणार आहे असं आश्वासन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलं आहे. हा कचरा 30 दिवसात खाली करण्यात येणार असे आश्वासन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. 30 नाही तर 15 दिवसात सीपी तलाव येथील कचरा पूर्ण रिकामा करण्याचे अल्टिमेट शिवसेनेच्या कोपरी पाचपकाडी शहर प्रमुख राम रेपाळे व ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ भुईर यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. इथे हा जे ट्रान्सफर स्टेशन आहे, आता दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे एवढा मोठा कचऱ्याचा ढीग लागला आहे. माननीय डेप्युटी CM साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे. आपण आता दिवस रात्र इथून हा कचरा हलवण्याचा अभियान हाती घेतला आहे. दिवसभरात साधारणतः 60 ते 70 आपण ट्रक्स काढत आहोत. आता आजपासून आपण रात्रीसुद्धा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे. पुढचे 30 दिवसाच्या आत इथून 100% कचरा आपण हलवणार आहे. याचे व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणी भागामध्ये, कारण इथे सुद्धा आपला सॅच्युरेशन पॉईंटवर पोहोचला आहे विषय, म्हणून ठिकठिकाणी भागामध्ये अजून कचरा दिसते रस्त्यावर. आता परवा होळीचा त्यौहार आहे, याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की आज पूर्ण रात्री, उद्या दिवसभर, उद्या पूर्ण रात्री स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीचे बाहेर किंवा इतर सार्वजनिक जागेवर कचरा दिसणार नाही. ही समस्या आपण पाहिली. आज या ठिकाणी जो 2 महिन्यापासून 2.5 महिन्यापासून या ठिकाणी फक्त हे ट्रान्सपोर्टेशन होतं, परंतु त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप दिलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कचरा जमा झालेला आहे. आणि ज्या वेळेला 4 दिवसापूर्वी आम्ही इथे आक्रमक भूमिका घेतली होती, आमचे खासदार होते, शहर प्रमुख राम रेपाळे होते, आमचे प्रकाश शिंदे होते, सगळे नगरसेवक आमचे होते या ठिकाणी, गुरमुख सिंग होते. आणि त्यामुळे आज खरं तर हे बघायला मिळतं आपल्याला, हा ट्रान्सपोर्टेशन पूर्ण जो डम्पिंग ग्राउंड स्वरूप दिला होता तो या ठिकाणी आता खाली होतोय आणि त्या ठिकाणच्या आता गाड्या जायला सुरुवात झालेली आहे. आज माननीय कमिशनर साहेबसुद्धा या ठिकाणी स्पॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत. आणि एवढी रात्र आता 10 वाजले तरी कमिशनर साहेबसुद्धा या ठिकाणी आलेत. म्हणजे मानसिकता आहे का इकडनं याला हलवणं आणि ते इकडनं घेऊन जाणं, कारण शेवट नागरिकांना त्रास होतोय. नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातल्या नागरिकांना जो त्रास होता तो दूर करण्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी ती पवित्रा घेतली होती. हे सीपी तलाव हे ट्रान्सफर स्टेशन आहे आणि छोट्या दैनंदिन कचरा उचलून तो कचरा मोठ्या गाडीतून डम्पिंग स्टेशनपर्यंत जाण्याची ही आपली पद्धत आहे. परंतु अचानक काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाने इकडचा पूर्ण ट्रान्सफर स्टेशनचं रूपांतर हे डम्पिंगमध्ये झाल्यासारखं आम्हाला जाणवलं. आणि हे होत असताना पूर्णपणे ह्या कचऱ्यावर कुठेही स्प्रेइंग किंवा असं काही करण्यात आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे दुर्गंधी आम्हा वागळेकरांना पूर्णपणे सहन करावी लागते. पूर्ण ठाणे शहराचा कचरा, ठाणे महापालिका हद्दीतील कचरा फक्त वागळे शेठच्या सीपी तलाव
ह्या ट्रान्सफर स्टेशनमध्ये जमा होतो आहे. त्याच्यामुळे आम्ही आयुक्त महोदयांना 4 दिवसापूर्वी खासदार नरेश म्हस्के, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ह्या दोन्ही साहेबांना आम्ही घेऊन आयुक्त महोदयांच्या दालनामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही मिटिंग केली आणि बैठक घेऊन आम्ही सांगितलं की तुम्ही प्रभाग समिती वाईज किंवा विधानसभा वाईज ट्रान्सफर स्टेशनची निर्मिती करा, जेणेकरून पूर्णपणे आम्हा वागळेकरांवर हा भर पडणार नाही आहे. फक्त वागळेकरांनी ह्या दुर्गंधी का सहन करायची? ठाणे शहरातला कचरा, कळवा मुंब्राचा कचरा, दिव्याचा कचरा, घोडबंदरचा कचरा मग वागळेमध्येच का? आतापर्यंत दिवेवाल्यांनी सहन केलं, आता वागळ्यांनी का सहन करायचं? याच्यामुळे परमनंट सोल्युशनसाठी आता आपले महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्याला भली मोठी जागा 82 एकर इथे हातकोली इथे दिलेली आहे. मग त्याच्यामुळे आता त्या दिवशी आम्ही आंदोलन केल्यानंतर सर्व आमच्या सहकाऱ्यांनी आता हातकोली इथे 2-3 दिवसापासून ते टाकण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे की परमनंटली सोल्युशन आपल्याला ह्या कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट हे प्रभाग समिती वाईजच करायला पाहिजे. भारतीय संस्कृतीशी काही देणंघेणं नसलेल्या पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वंशजांचे आपण गेली 75 वर्ष ऐतिहासिक या गोंडस नावाखाली जतन करत आलो आहोत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या सर्वेक्षणाखाली 3691 स्मारके आहेत, परंतु यापैकी 25% स्मारकांना कोणतेही राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक महत्त्व नसल्याची धक्कादायक माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेच्या सभागृहात निदर्शनास आणून दिली. भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतीकांपासून देशाला मुक्त करावे, तसेच क्रूरकर्म औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत लावून धरली. काल स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बालदिन होता. काल स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस होता. ज्या क्रूरकर्म्याने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी अतोनात छळले, हजारो हिंदू धर्मियांची मंदिरे तोडली, धर्मांतरासाठी शिखांचे 9वे धर्मगुरू तेज बहादूर सिंग यांना चांदणी चौक येथे मारले, 10वे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांच्या दोन्ही मुलांना 4 भिंती आड मारले, अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील खुनादाबाद येथे आहे. त्या कबरीचं संरक्षण ASI करत असून ही बाब संतापजनक आणि लज्जास्पद असल्याचं खासदार म्हस्के यांनी म्हटलं. राष्ट्रीय पुरातत्व सर्वेक्षण ASIच्या अंतर्गत संरक्षणार्थ 3691 स्मारके आहेत. त्यातील 25% मुघल आणि ब्रिटिश यांची अशी स्मारके आहेत की त्यांनी भारतीय स्वातंत्र्यावर घाला घातला, ज्यांचा भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचा काहीही संबंध नाही. काल छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस होता. त्यांना धर्मांतरासाठी ज्या औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली, हिंदूंची हजारो मंदिरे तोडली, हजारो मंदिरे लुटली, शिखांचे 9वे धर्मगुरू 10वे धर्मगुरू यांची सुद्धा हत्या केली, अशा औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी आहे. अशा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यवीरांना त्रास दिला, ज्यांनी भारताला गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला, अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजेत. क्या ये उचित है कि जिन्होंने भारत को गुलाम बनाया, हमारे वीर स्वतंत्र सेनानियों को दमन किया, उनकी यादों को हम अपना विरासत मानकर संरक्षित करें, ये हमारे स्वाभिमान और माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातातून सातत्याने अशीच सामाजिक सेवा घडत राहावी अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील मानकोली येथे आयोजित भव्य दिव्य केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, आयोजक प्रताप पाटील, क्रिकेटचे विविध संघ, खेळाडू, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, मला आनंद आहे की या स्पर्धेला माझी दरवर्षी उपस्थिती असते, मात्र यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावण्याची इच्छा असताना देखील येथे येता येईल की नाही अशी परिस्थिती होती, कारण अधिवेशन सुरू होते. आज इथे इतका मोठा कार्यक्रम होतो आहे. बक्षिसं म्हणून 51 बाईक्स आहेत, 2 इलेक्ट्रिक कार आहेत. मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सोहळा हा कपिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतोय. संपूर्ण देशातून खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.
तसेच ते म्हणाले की कपिल पाटील यांचा स्वभाव असा आहे की तो कुठलीही गोष्ट लहान होऊ देत नाहीत. भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची ही त्यांची खासियत आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की कपिलजी सांगत होते की माझी झालो तरी लोक मोठ्या संख्येने आले, मात्र आपण कधीच माझी होत नाही. निवडणुका येत असतात आणि जात असतात. लोकांच्या मनामध्ये आपण कायम असायला हवे. लोकांच्या मनातून माझी झालो नाही म्हणजे सगळं मिळवलं हे समजायचे. कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फडणवीस शेवटी म्हणाले की कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. फाल्गुन महिन्यात येणारा होळी सण म्हणजे उत्साह आणि जल्लोषाची पर्वणी. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात शिमगा म्हणजे होळी हा सण साजरा करण्याची पारंपरिक प्रथा चालत आली आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील चंदनी कोळीवाडा येथे एक गाव एक होळी ही प्रथा अनेक वर्षापासून जोपासली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या पूर्वसंध्येला चंदनी कोळीवाडा येथील सिडको बस स्टॉप येथे कोळी बांधवांनी एकत्र येऊन कोळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने शिमगा हा सण साजरा केला. यावेळी सुरुवातीला होलिका मातेची परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर प्रथेप्रमाणे होळीची नवजोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी कोळी समाजाच्या महिला आणि पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा करत होळीभोवती फेर धरल्याने होळीचा उत्सव द्विगुणित झाला होता. आमच्या दाराशी हाय शिमगा, सन शिमग्याचा आयलाय रे, आमचे गावा अशा गाण्यांच्या तालावरती कोळी बांधवांनी नृत्य केले. तसेच उत्सवात तरुण तरुणींसह ज्येष्ठांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. तसेच या उत्सवाला ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भेट देत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. थोडं मागे ना काका, म्हणजे सगळ्यांना एक